Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचं आज अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांचं वय 67 वर्ष होतं। त्यांच्या जाण्यानं नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। शिवाजीराव कर्डिले हे नगरजवळील बुरा गावचे रहिवासी होते। त्यांचा राजकीय प्रवास सरपंच पदापासून ते आमदारकीपर्यंत झपाट्याने झालेला होता। मूळचे दूध व्यवसाय करणारे कर्डिले यांनी समाजकार्यातून राजकारणात मजबूत स्थान निर्माण केलं होतं। कर्डिले यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ग्रामपंचायतीपासून केली। ते 2009 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून प्रथमतः विधानसभेमध्ये निवडून गेले होते। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला, तर 2019 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। शिवाजीराव कर्डिले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते। त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप अशा तिन्ही पक्षातून त्यांनी काम केलेलं आहे। दरम्यान 2024च्या निवडणुकीत त्यांनी राहुरी मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे यांचा पराभव करत पुन्हा एकदा ते आमदार म्हणून निवडून आले होते। त्यांच्या निधनानं नगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।